छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते। शहरातील अनेक भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। मात्र टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणाऱ्या भागात तिसऱ्या दिवशी एक ड्रम पाणी प्रत्येक घराला दिलं जात आहे, तर ते पाणी एक दिवस पुरत नाहीये। त्यामुळे पाणी विकत घ्यावं लागतंय, त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसतोय असं स्थानिकांनी सांगितलंय। तर एक ड्रम पाण्यासाठी 2 दिवस वाट पाहावी लागते असंही स्थानिकांचं म्हणणं आहे। मला एक दिवस आड म्हणजे तिसऱ्या दिवशी पाणी येतं आणि एकच ड्रम असतो, पण एक ड्रम प्यायला आणि वापरायला पुरत नाही। मग पुन्हा एक्स्ट्रा पाणी घ्यावं लागतं आम्हाला। 30 रुपये ड्रम प्रमाणे एक ड्रम घेतो। समजा कधी 40 ला पण आहे, आता उन्हाळ्यामध्ये 40 ला आहे। कधी कधी असं वाटतं की आम्हाला वाटते इथं नळाची योजना व्हायला पाहिजे। आणि इथं पाईपलाईन खतलेली आहे, तरी पण पाणी अजून आलेलं नाही। सरकारने इथं हे करायलाच पाहिजे। पाणी यावर्षी जून महिन्यात पाणी आलं पाहिजे। येणारा महिना सव्वा महिना या संभाजीनगरात लबाडांनो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। अधिकृतरित्या उद्यापासून वेगवेगळे कार्यक्रम प्रत्यक्षात शिवसैनिक रस्त्यावर येऊन करणार आहेत। लबाड लांडग्यांनो, तुम्ही समांतरच्या नावाखाली जे काही पैसे खाल्लेत ना, ते पहिले लोकांचे द्या। त्यांच्या टॅक्समधून वसूल केलेला पैसा, त्याच्यावर चालणारी योजना, त्याच्यावर घेणारी तुमची टक्केवारी, त्याच्यामुळे या शहरावर पडलेला भार आणि त्यांना पाण्यासाठी टाव फोडणारी जनता, याला जबाबदार तुम्ही आहात। तर लबाडांनो पाणी द्या असं नाव देत उभाटाने संभाजीनगरमध्ये आंदोलन केलेलं आहे। उभाटा शिवसेनेकडून महिनाभर हे आंदोलन केलं जाणार आहे आणि हे आंदोलन शहराला मुबलक पाणी द्या या मागणीसाठी केलं जात आहे। मुकुंदवाडी चौकात तोरण बांधून, तोरणाला घागरी हंडे बांधून निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या रस्त्याने शहरात येणार त्याच रस्त्याला हंडे तोरण बांधलं जात आहे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा या आंदोलनात सहभागी होत आहेत। सरकार आहे, त्यांनी निवडून येण्याच्या आधी म्हणे आम्ही आमचं सरकार आलं तर आम्ही 3 महिन्यामध्ये दररोज पाणी देऊ म्हणे। आणि 2022 मध्ये त्यांनीच आपलं उद्धव साहेबांचं सरकार होतं, त्यावेळेस त्यांनी आंदोलन केलं होतं। आम्हाला 12 दिवसानंतर पाणी येतो। सगळे त्रास आम्हाला वेळ देतात की काल येणारं पाणी अजून आलंच नाहीये। सगळे हंडे रिकामे, सगळे गोरगरीब लोक भारतनगर, गजाननगर, हनुमाननगर सगळेजण नुसतं तरसलेले आहेत पाण्यासाठी। आणि सरकार म्हणले की आम्हाला 2014 येऊन आम्ही पाणी देऊ, सगळं करू, 2 दिवस 1.5 दिवस। आपल्या काळामध्ये, खैरे साहेबांच्या काळामध्ये, उद्धव साहेबांच्या काळामध्ये भरपूर पाणी द्यायचे, 1 दिवस आड आपल्याला। जलसम्राट होते, कुठे गेलेत ते? आज त्यांना इथं बोलवलं पाहिजे। जे म्हणत होते 2014 मध्ये तुम्हाला पाणी मिळेल, 2018 मध्ये तुम्हाला पाणी मिळेल, त्यांना बोलून जाब विचारायला पाहिजे। आमच्याकडे नळ कनेक्शन आहेत, भांडे आहेत, सगळे, पण आमच्याकडे पाणीच नाही।